सातरळ येथील व्यापाऱ्यावर हल्ला करून रोकड लुटणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सातरळ लूट प्रकरणातील आरोपी संगमनेरमधून गजाआड. राहुरी तालुक्यातील सातरळ येथे दिनांक 17 एप्रिल रोजी एका व्यापाऱ्यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीस अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने पकडून जेरबंद केलाय. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी रमेश पन्हाळे या व्यापाऱ्यास जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून त्याच्याकडून 25,400 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती. ही घटना राहुरी तालुक्यातील सातरळ येथे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी घडली होती. रमेश भीमराज पन्हाळे राहणार सातरळ तालुका राहुरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत उर्फ चाचा रावसाहेब पलघडमल, योगेश नामदेव पडघलमल, राहुल अरुण पलघडमल, ऋतिक राजेंद्र पलघडमल, दत्तात्रय रावसाहेब पलघडमल, आकाश नामदेव पडघलमल आणि इतर 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकामी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून आरोपीची माहिती काढत पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी प्रशांत रावसाहेब पडघलमल राहणार सातरळ तालुका राहुरी हा संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील अमरधाम येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी प्रशांत पडघलमल याला ताब्यात घेतलं. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केला असल्याचं कबूल दिलं. त्यानंतर त्याला पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करून गजाआड केले.